महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। बेटी बचावचं किंवा लाडक्या बहिणींचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांच्या या आपल्या मुलीबाळींच्या बद्दलच्या भावना काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला कुठं बाहेर जाण्याची गरज नाही। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि विद्यमान खासदार स्मिता वाघ या भारतीय जनता पक्षातल्या 3 नेत्यांना विचारलं तरी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या मानसिकतेबद्दल त्या व्यवस्थितपणे सगळं सांगू शकतील असं मला वाटतं। याच संदर्भानं आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। भारतीय जनता पक्षातलं अंतर्गत गँगवॉर किती भडकलेलं आहे आणि ते कुठल्या पातळीवर गेलेलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। प्रकरण उत्तर महाराष्ट्रातलं आहे, पण ते फक्त उत्तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे असं म्हटलं तर ते फार संकुचित होईल। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मानसिकता आणि जवळपास 12-13 वर्षांच्या सत्तेनंतर त्या नेत्यांच्यात आलेला एक मुजोरपणा हे सगळं काही ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे। म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला माहिती आहे। उत्तर महाराष्ट्र म्हणजे एकनाथ खडसे असं भारतीय जनता पक्षातलं काही वर्षांपूर्वीचं समीकरण होतं। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे भारतीय जनता पक्षातले सगळ्यात मोठे नेते म्हणून एकनाथ खडसे यांना ओळखलं जायचं। पण 2014च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांचा राजकारण सुरू झाला। ते जवळपास राजकीय क्षितिजावरून किंवा राजकीय पटलावरून बाहेर फेकण्यापर्यंत त्यांच्यावर वेळ आली होती। ते एकनाथ खडसे आणि त्याच पक्षातले 2014 नंतर ज्यांचा उत्कर्ष काळ सुरू झालेला आहे ते गिरीश महाजन यांच्यातला संघर्ष तो अनेकदा उघड असतो आणि अनेकदा सुप्त असतो। तर या ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत त्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल व्हायला हा खडसे गिरीश महाजन यांच्यातल्या संघर्षाची त्याला किनारा आहेत। पण त्या पलीकडं विदर्भाच्या राजकारणात डॉक्टर विजयकुमार गावित आणि त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांचं जे एक वर्चस्व वाढत चाललेलं आहे किंवा त्यांचा प्रभाव आहे, त्या प्रभावामुळं व्यथित झालेली भारतीय जनता पक्षातली मंडळी त्यांचंसुद्धा वर्तन या निमित्तानं चव्हाट्यावर आलेलं आपल्याला दिसलं। ज्या 2 ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत त्या दोन्ही आहेत विजय चौधरी यांच्या संबंधित। म्हणजे माहितगारांनी दिलेल्या माहितीनुसार अशा अनेक प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स आहेत ज्या विजय चौधरी यांच्या व्हायरल झालेल्या आहेत। आता या एखाद्या नेत्याच्या फोनमधल्या या ऑडिओ क्लिप किंवा काही गोष्टी कशा व्हायरल होतात या संदर्भात अनेकांना उत्सुकता असते। विजय चौधरी यांच्या या ऑडिओ क्लिपच्या संदर्भातील अनेक मतमतांतर आहेत। त्यांचा फोन हॅक झाल्याचं कोणी सांगतं किंवा त्यांचा एक त्या त्यांच्यापासून बाजूला गेला आणि त्याच्या करवी हे सगळं व्हायरल झालं। म्हणजे जे आपल्याला आठवत असेल की खरा प्रकरणामध्ये घडलं होतं, म्हणजे खरा त्यांच्याकडं काम करणाऱ्या कामगारानं त्यांचे सगळे व्हिडिओ व्हायरल केले होते, त्याच पद्धतीने इथं विजय चौधरींच्या बाबतीत घडलं आहे का काय अशी एक शंका आहे, अशी एक चर्चा आहे। तर या ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल आहेत त्यातली एक ऑडिओ क्लिप स्पष्ट आहे, ती आहे विजय चौधरींची। म्हणजे हे विजय चौधरी भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक आहेत। म्हणजे तसं पद मोठं आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे दखलपात्र नेते आहेत। त्यांची एक ऑडिओ क्लिप ही गिरीश महाजनांच्या सोबतची आहे आणि दुसरी ऑडिओ क्लिप आहे, ती दुसरी ऑडिओ क्लिप ही संदीप चौधरी जे आहेत ते तिथले स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलताना आहे असं सांगितलं जातं। पण ही जी संदीप चौधरी यांच्याशी जी असलेली कथित ऑडिओ क्लिप आहे म्हणतात, त्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भानं आणखी 2 नावं घेतली जात। ती आहेत आमदार आमशा पडवे यांचं आणि दुसरं नाव आहे ते मंत्री जयकुमार रावल यांचं। तर अर्थात या ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपची पुष्टी कुणी करत नाही, तरीसुद्धा काही वृत्तवाहिन्यांच्यावरून त्या प्रसारित करण्यात येत आहेत, समाज माध्यमांच्यावरून त्या प्रसारित झालेल्या आहेत आणि त्यातून काही आक्षेपार्ह शब्दांना बीप लावून बाकी सगळे जे संभाषण आहे ते संभाषण त्यामधून व्हायरल झालेलं आहे।
गिरीश महाजन यांच्या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप आहे त्या गिरीश महाजनांच्या ऑडिओ क्लिपमध्ये सरळ खडसे यांचा विषय आहे. त्या खडसे यांच्या संदर्भात बोलताना विजय चौधरी सांगतायत की केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षा खडसे आणि त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे एकाच घरात राहत असतात आणि हे एकाच घरात राहत असतात. एकनाथ खडसे तोंडाला येईल ते सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्यावर टीका करत असतात, गिरीश महाजनांच्यावर टीका करत असतात, तर विजय चौधरी सांगतात की तुमच्यावर टीका करत असतात. पण असं सगळं होत असतं आणि त्याचवेळी त्यांच्या सूनबाई केंद्रात मंत्री आहेत. हे असं कसं काय? त्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे. हे म्हणजे त्यांच्याच आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरात असलेली एक व्यक्ती आपल्याच सर्वोच्च नेत्याविरुद्ध सातत्याने टीका करत असते. हे पक्षाला कसं चालतं? हे पक्ष कसं सहन करतो? असा प्रश्न इथं विजय चौधरी त्यांना विचारतायत. त्याचवेळी ज्या दुसऱ्या जळगावच्या खासदार आहेत स्मिता वाघ, त्या स्मिता वाघ यांच्यावर त्यांचा पक्षाला काही उपयोग होत नाही असं सुद्धा विजय चौधरी म्हणतायत. आणि विजय चौधरी हे महिलांच्या संदर्भात आक्षेपार्ह बोलत असताना गिरीश महाजन त्याला काही प्रत्युत्तर देत नाहीत. हे सगळं बोलत असताना गिरीश महाजन करत सगळं ते ऐकून घेत आहेत, तुमचं बरोबर आहे असं म्हणताना दिसत आहेत. म्हणजे विजय चौधरी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भात, आपल्या पक्षाच्या मंत्र्याच्या संदर्भात, आपल्या पक्षाच्या एका खासदारासंदर्भात जे बोलत आहेत त्याला पक्षाचे एक महत्त्वाचे नेते मानले जाणारे गिरीश महाजन हे होकार भरत आहेत असं चित्र दिसतं. आणि यातून एकूणच भारतीय जनता पक्षाचं चरित्र आणि चारित्र्य समोर येतं. दुसरी जी पोस्ट आहे ती दुसरी पोस्ट खूप जी ऑडिओ क्लिप आहे ती दुसरी ऑडिओ क्लिप खूप महत्त्वाची आहे, कारण ती अधिक आक्षेपार्ह आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये सरळ हिना गावित यांच्या संदर्भात, डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संदर्भातली वक्तव्य आहेत. आणि त्यात पुन्हा डॉक्टर हिना गावित आत्ता येत्या परवाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आहेत. म्हणजे त्या तिथं एकूण गावितांचं प्राबल्य असतानासुद्धा हिना गावित पराभूत झालेल्या आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर लक्षात येतं की या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी ही भारतीय जनता पक्षातलीच मंडळी कारणीभूत होती काय, किंवा यांनीच ताकद लावली होती काय, अशी शंकाही इथं येते. आणि भारतीय जनता पक्षातलं जे अंतर्गत राजकारण आहे त्या अंतर्गत राजकारणावर इथं प्रकाश पडतो. तर त्या हिना गावित यांना अडवायला पाहिजे, यांना रोखायला पाहिजे. कारण त्या उच्च विद्याविभूषित आहेत, चांगल्या सुशिक्षित आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे मंडळींच्या त्या गुडबुकमध्ये आहेत आणि त्या कधीही मोठ्या पदावर जाऊ शकतात. आणि त्या जर एकदा मोठ्या पदावर गेल्या तर आपल्याला सगळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यांना कसं अडवायला पाहिजे याच्या संदर्भात विजय चौधरी त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहेत. आणि मग तिथली समोरची व्यक्ती मग त्या संदर्भात मी अमक्याला भेटलो, अमक्यानं मला अर्जंट फोन आला, तो अमुक महत्त्वाचा मनुष्य, असं सगळं सांगतायत. पण तिथं असं पुन्हा त्यात ऑडिओ क्लिपमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते की त्यांच्या घरात म्हणजे गावितांच्या घरात, हिना गावितांच्या प्रचंड पैसे आहेत, म्हणजे असे पिंपात वगैरे पैसे भरून ठेवले आहेत असं सांगतात. डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने केलं होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते. गावित पक्ष मानतो का? नाही. तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे. हे भारतीय जनता पक्षातला एक नेता आपल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या संदर्भातलं सगळं आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात त्यांच्या घरात कसे पैशाचे पिंप भरले आहेत वगैरे माहिती सांगतो. म्हणजे यातून पुन्हा भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी जे साधून सुचित राजकारणाच्या गप्पा मारतात त्या नेत्यांच्या घरातलं हे जे वास्तव आहे, त्यांचं एकूण राजकीय कारकीर्द आहे, त्यांचा राजकीय पातळीवरचा भ्रष्टाचार आहे, त्यावर त्याच पक्षातले नेते प्रकाश टाकताना इथं दिसतात. तर ह्या ज्या अधिकृतपणे चर्चेत आलेल्या ह्या ऑडिओ क्लिप आहेत, म्हणजे ही जी ऑडिओ क्लिप आहे ती संदीप चौधरी यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. पण त्या काही समाज माध्यमांच्यावर तिथं जयकुमार रावळ यांच्याशी तो संवाद विजय चौधरी झाला आहे असं सांगितलं जातं. काही लोक म्हणतात आमदार आमशा पडवे यांच्याशी हा संवाद झाला आहे. अर्थात हिना गावित यांच्या संदर्भात जी आक्षेपार्ह विधानं केली आहेत त्यावरून गावितांच्या कुटुंबातल्या मंडळींनी विजय चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध नवापूरमध्ये मोर्चासुद्धा काढण्यात आलेला आहे. आणि हे प्रकरण इथंच थांबणार नाही. म्हणजे हिना गावितांच्या विरोधात विजय चौधरींनी जी वक्तव्य केले आहेत त्याचे पडसाद आणखी पुढं लांबपर्यंत जाणार आहेत असं एकूण चिन्ह दिसतं. दरम्यानच्या काळात विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हे आपण ही पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.
त्यांच्या सकट त्यांच्या निकटवर्ती आणि ह्या सगळ्या ऑडिओ क्लिप आहेत. म्हणजे अलीकडं अशी कोणतीही गोष्ट व्हायरल झाली की हे सगळं AIच्या साहाय्यानं बनवलं नाही, हे बनवलेलं आहे, ही गोष्ट खरी नाही, असा एक दावा ठोकून दिला जातो. तसाच दावा या प्रकरणातही केला जातो आहे. पण इथं लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष आता 12 वर्षापासून सत्तेत आहे आणि 12 वर्षापासून सत्तेत असलेल्या पक्षात, कुठल्याही सत्तेत असलेल्या पक्षात अगदी नवा असला तरी सत्ता संघर्ष असतोच. अर्थात सत्ता संघर्ष जसा एका पक्षात आणि दोन पक्षांच्या मध्ये असतो, तसा एका पक्षातल्या 2 नेत्यांच्यामध्ये असतो. त्या पक्षातल्या त्या संबंधित विभागावर, संबंधित प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याचा असतो. जातीच्या अंतर्गत संघर्ष असतो. पण इथं हा जो संघर्ष आहे तो किती टोकाला पोचलेला आहे. म्हणजे एकाच पक्षातले नेते आपल्याच पक्षातल्या अन्य महिलांच्याबद्दल किती आक्षेपार्ह बोलत आहेत, आक्षेपार्ह पद्धतीने बोलत आहेत आणि समोरचे नेते वरिष्ठ असले तरी ते ऐकून घेत आहेत. आपण महिलांच्या संदर्भात आपण असं बोलणं योग्य नाही असं सुद्धा म्हटलेलं ते आढळत नाही. म्हणजे एकूण बेटी बचाव बेटी पढावचं हे जे सगळं राजकारण चालतं किंवा लाडक्या बहिणी म्हणून त्यावर महिन्याला 1500 रुपये देऊन त्यावर निवडणुका जिंकण्याचं राजकारण चालतं. हे सगळं राजकारण बघितल्यानंतर आणि ते राजकारण करून महिलांच्या नावावर राजकारण करून महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीनं अत्यंत महिलांचं चारित्र्यहनन करणारं, राजकारणातल्या महिलांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीनं बोलणारं हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं की भारतीय जनता पक्षातला जो सत्ता संघर्ष आहे तो आता गँगवॉरच्या पातळीवर गेलेला आहे. म्हणजे टोळी युद्धाच्या पातळीवर गेलेला आहे आणि कुणाचा कसा कुठून काटा काढता येईल याची एकूण कारस्थानं रचली जात आहेत. आणि या कारस्थानांच्यामध्ये ही कारस्थानं 3ऱ्या-4थ्या फळीतली नाहीत तर पक्षाच्या 1ल्या-2ऱ्या फळीपर्यंतच्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी हे प्रकरण गिरीश महाजनांच्यापर्यंत जातं त्यावेळी हे प्रकरण उत्तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहत नाही. कारण आत्ताचा गिरीश महाजनांचा एकूण आवाका बघितला तर ते राज्याच्या पातळीवरचे नेते म्हणून ओळखले जातात, भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक विश्वासार्ह नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या समक्ष अशा काही गोष्टी घडत आहेत, त्यांच्याशी फोनवर अशा पद्धतीचं वर्तन होतं आहे. अर्थात काही उत्तर महाराष्ट्रातले काही सूत्र असे सांगतात की विजय चौधरी यांच्या या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत, हे हिमनगाचं टोक आहेत. अशा प्रकारच्या आणखी अनेक ऑडिओ क्लिप आहेत आणि त्यातून भारतीय जनता पक्षातले नेत्यांचं वस्त्रहरण होत राहणार आहे. त्या टप्प्याटप्प्यानं पुढे येत राहतील. बघायला पाहिजे हे राजकारण, हे जे गँगवॉर आहे भारतीय जनता पक्षातलं ते कसं कुठंपर्यंत जातं ते आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद.